बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आता सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ आणि सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत आहेत ते आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। एकीकडे प्रकरणाची तीव्रता इतकी जास्त आहे, दुसरीकडे आपण पाहतोय की तुमची जी नियुक्ती करण्यात आली त्याला सुद्धा आता विरोध करू लागलेले आहेत। सुषमा अंधारे त्या ठिकाणी पोहोचल्या, त्यांनी विरोध दर्शवलाय। विजय वडेट्टीवार विरोध दर्शवतायत। विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी सुद्धा तुम्हाला बराच विरोध केला होता, आता देखील ते विरोध करतायत की तुम्ही भाजपच्या तिकीटवर लोकसभा लढवलेली आहे, भाजपच्याच संस्थेची जी शाळा आहे आणि त्यामुळे नेमकी या प्रकरणाची फेअर चौकशी होईल का, असे बरेच प्रश्न उपस्थित करतायत। अत्यंत दुर्दैवी असं आहे की अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात देखील राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे त्या चष्म्यातून बघितलं जातं। हे मला वाईट वाटत नाही, परंतु त्यांची कीव करावीशी वाटते। ज्या ज्या व्यक्ती अशा प्रकारचे बेछूट बेलगाम आरोप करतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आतापर्यंत फौजदारी खटल्यामध्ये मी कायम गुन्हेगारांच्या विरुद्ध लढत आलेलो आहे। मी हेही सांगू शकतो की 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये एका चित्रपट अभिनेत्याला वाचवण्याकरता कोणकोणत्या मोठमोठ्या नेत्यांनी आणि कोणकोणत्या पक्षावाल्यांनी काय प्रयत्न केले होते हे सगळं मी सांगू शकतो, परंतु मला हा इतिहास उघडायचा नाहीये। पण तुमची मानसिकता काय आहे हे स्पष्ट होतं। म्हणजे या घटनेतून पोलीस तपास यंत्रणेला साथ देण्याच्या ऐवजी त्याचं राजकारण करून पोलीस तपास यंत्रणेमध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आपण करतायत। पण ठीक आहे, आपण आरोप केले आहेत म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये कोणत्याही पक्षाचा कोणीही आरोपी जर तपास यंत्रणेला आढळून आला आणि पुरावे असतील तर उज्ज्वल निकम शर्थीने प्रयत्न करेल की ते आरोप सिद्ध होण्याकरता, ही ग्वाही आपल्या मार्फत देतो। दुसरे महत्त्वाचं बाब म्हणजे जिभेला हाड नसतं असं म्हणतात, परंतु हाड नाही म्हणून बेछूट आणि बेताल आरोप करून आपण जनतेची फसवणूक करता आहात हे लक्षात ठेवा। तुम्हाला वाटत असेल की तुमच्या अशा बेछूट आरोपामुळे मी नर्वस होईल, अजिबात नाही। कारण मी ज्या वेळेला वकिली व्यवसाय सुरुवात केली त्यावेळेपासूनच मी फक्त गुन्हेगारांच्या विरुद्ध लढतो आहे, हे आपण लक्षात ठेवा। मी राजकारणात लोकसभेची निवडणूक लढवलं होतं, हे गोष्ट खरी आहे, त्यात चूक नाही। परंतु त्यामुळे त्या पक्षाचा भाजपचा आरोपी असला म्हणून माझं बोटचेपी धरून राहील असा आरोप करणं हे जितकं हास्यास्पद आहे तितकं जनता तुम्हाला करेल। माझी कालची नियुक्तीचं अधिकृत मला पत्र अजून मिळालं नाही, पण उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं, मला फोनवरून कळवलं, विनंती केली। आणि लक्षात घ्या की काल जनतेकडून मागणी होती, आपण टीव्हीच्या बातम्या बघितलेल्या दिसत नाही। आरोप असा केला जातो त्या आंदोलनामध्ये काही राजकीय पक्षांचे लोक होते, त्यांनी देखील मागणी केली। मी अजूनही तुमची जर असा हट्ट असेल मी करू नये, मी नाकारलं तर लोकांच्या जनक्षोभाला तुम्हाला बळी पडावं लागेल, त्याची तुम्हाला कल्पना आहे नाही। म्हणून तपास यंत्रणेला काम करू द्या, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर माझं काम सुरू होईल आणि त्यावेळेला मी सांगू शकेल की तपास यंत्रणेचा पुरावा हा कसा प्रकारचा आहे। नक्कीच, पण प्रकरण दाबलं गेलं तर मग काय होईल असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं सगळे विरोधक आता उपस्थित करतात, त्यामुळे याचं राजकारण होतं का या घटनेचं? हे बघा, उज्ज्वल निकम तपास करत नाही, लक्षात घ्या। पोलीस यंत्रणा तपास करत नाही। तुम्हाला तपास यंत्रणेवरती प्रश्न जे उन्नत चिन्ह उभं करायचं आहे का उज्ज्वल निकमच्या चालवण्यावरती प्रश्न जे आहेत, हाच तुमचा मनाचा गोंधळ आहे। म्हणून मानसिकता तुमची तपासून बघा। कुठल्याही दुष्चष्म्यातून तुम्ही बघितलं तर तपास हा पोलीस यंत्रणा करत असते, तपास यंत्रणा स्पष्ट करत असतात, वरिष्ठ पोलीस अधिकारी नियुक्त केलेले आहेत, हे आपण ध्यानात ठेवा। लोकांचं चित्त विचलित करून या प्रकरणाचा सिरियसनेसला कमी करू नका। बरेचसे नेते आता बदलापुरात जात आहेत, त्या ठिकाणी भेटीगाठी घेत आहेत, सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, पोलिसांना जाब विचारला जातोय, त्यामुळे तुमच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। तुम्हाला असं वाटतं की पोटदुखी ठरताय तुमची नियुक्ती या सगळ्यांसाठी? ज्यांना वाटत असेल की आरोपी सुटले पाहिजेत त्यांचं हे आंदोलन असेल, कारण त्यांना राजकारण करायचं आहे। माझी नियुक्ती आरोपींनी देखील चॅलेंज केली, ते डिसमिस केलं काही ठिकाणी। तर
आणि कोर्टाने रिजेक्ट केलं की बुवा हे भाजपच्या निवडणूक होते. एका खटल्यामध्ये कोर्टाकडे असं एका आरोपीने जो जने अनेक स्त्रियांचे मर्डर्स केले त्याने देखील चॅलेंज केलं, कोर्टाने रिजेक्ट केलं. साधं गणित आहे. माझ्या नियुक्तीमुळे आरोपींच्या मनात जशी उरात धडकी भरते तशी तुमच्या उरात धडकी भरण्याचं काय कारण? म्हणजे तुम्हाला राजकारण करायचे, आरोपी सुटले पाहिजेत, सुटल्यानंतर म्हणजे परत सरकारला झोडायचे तुम्हाला. कुठे तुम्ही माझं आणि या संदर्भात माझं नाव घेत आहेत? वडेट्टीवारांनी यापूर्वी सुद्धा तुमच्यावर बरेच आरोप केले होते आणि ज्या गोळ्या चालवल्या होत्या त्याबद्दलही त्यांनी बरीचशी विधानं केली होती 26/11च्या बाबत. आता परत तुमच्यावरती त्यांनी लक्ष केलंय, काय म्हणाल? मी काय म्हणणार नाही त्यांच्याला, मी फक्त हसणार त्यांच्या आरोपाला. कारण असं आहे की त्यांनी माझ्याविरुद्ध आरोप केले त्या निवडणुकीच्या दरम्यान, मी त्याला उत्तरही दिलं होतं. परंतु त्यांनी आरोप केल्यानंतर त्यांनी एक जावई शोध लावला होता की करकरेंचा मर्डर हा RSSच्या इन्स्पेक्टरने केला. संपूर्ण देशभरातून त्यांची छितू झाली. शेवटी काँग्रेस पक्षाला त्यांच्यापासून घटस्फोट घ्यावा लागला. काँग्रेस पक्षाने काय धोरण स्वीकारलं की आमची भूमिका नाही, त्यांची एकट्याची भूमिका आहे, तुम्ही एकटे पडलेत ना, काय उपयोग झाला? आणि म्हणून बेलगाम बेछूट आरोप करू नका, या प्रकरणाचं गांभीर्य नष्ट करू नका. आणि तुम्ही जरूर सरकारवरती अंकुश असला पाहिजे, विरोधी पक्षाची नैतिक जबाबदारी मी समजू शकतो, पण बेछूट आणि बेलगाम खोटे आरोप करून तुम्ही स्वतःची फसवणूक करता तेवढं लक्षात ठेवा. नक्कीच. तुम्ही आता सरकारी वकील म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे, हे प्रकरण किती गंभीर आहे आणि आरोपींना किती शिक्षा व्हायला पाहिजे? हे बघा, सरकारी वकिलाचं काम पोलीस तपास यंत्रणेने पुरावा गोळा केल्यानंतर, आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर सुरू होतो. त्या अगोदर मी त्यावर भाष्य करू शकत नाही. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत करण्यासाठी. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि विजय वडेट्टीवार त्यासोबतच सुषमा अंधारे यांना देखील सडेतोड उत्तर दिलं उज्ज्वल निकम यांनी. कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.